आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यावर दगडफेक करून पंढरपूर तहसीलदारांची गाडी फोडल्याप्रकरणी तसेच शस्त्रांचा धाक दाखवत अवैध वाळू तस्करी करण्यासाठी वापरलेली वाहने घेऊन फरारी झाल्याप्रकरणी मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून 11 वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामधील सर्व आरोपी फरार होते। या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी मोडणीम रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या 3 आरोपी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती। या तपासादरम्यान पोलिसांना JCB, टिप्पर, 4 मोटरसायकली असा 42 लाखांचा मुद्देमाल आढळून आला आहे। यातील आणखी आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन